रहाट्याचं दवाखान्याचं काम करून निघालो. आम्हाला यायचं होतं संगमनेरला. मग संगमनेरला लोणीला रिटर्न येण्यापेक्षा आम्ही निघालो काकडी विमानतळाकडनं साकुरी मार्गे संगमनेरला. तर तुम्ही बघू शकता विमान किती जवळनं दिसतंय छान असं उडताना. तर टेक ऑफ झालं होतं आणि आम्ही समोरच एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला थांबलो होतो, कारण सकाळचा नाश्ता केला होता आम्ही 9:30-10 वाजता आणि आम्हाला दवाखान्यात वाजले 3:30 पावणे 4. दिवस पूर्ण मावळायला लागला होता. तर इथे जाताना हे हॉटेल लागलं प्युअर व्हेज, समोर होता. म्हटलं चलो जेवण करून घेऊया. नितीनला पण भूक लागली होती, वडे वगैरे किंवा आता रस्त्यावरचं साधं नको म्हणे, चल आता आपण जेवण करूया. तर एवढं आउटसाईड डोंगरदऱ्यातलं हॉटेल, पण एक नंबर हॉटेल होतं. आणि मला वाटलं थोडं आउटला असल्यामुळे क्वालिटी कशी मिळते, पण पोट भरायचं होतं, भूक लागली होती. 3:30 पावणे 4 झाले होते. एवढा प्रवास करून आल्यामुळे भूक लागली होती. तर त्यामुळे मग आता जेवायला थांबलो. पण जेवण केल्यानंतर इतकं मन समाधान झालं, तुम्हाला सांगू. इतकी शेजारीच काकडी विमानतळ, आम्ही राहतातनं साकुरीवरनं काकडी विमानतळ असं त्या रस्त्याने असं संगमनेर मार्गे संगमनेरला चाललो होतो. संगमनेरला एक काम होतं. मग ऑर्डर केली आपली लेटेस्ट भाजी, आपली पसंतीची मटर पनीर ऑर्डर केलं, रोट्या आणि राईस वगैरे ऑर्डर केला. प्रवास करून आमचा अवतार बघण्यासारखा झालेला होता. नितीन पण मला म्हणेल आणि मी फार थकलो आहे. आणि एवढी गाडी म्हणजे तुम्हाला सांगते 38 किलोमीटर, आम्हाला साकुरीवरनं 38 किलोमीटर संगमनेर होतं. 38 किलोमीटर आणि ते पण डोंगरदऱ्यांचा रस्ता. मग टाईमपास काय तर फ्राय पापड मागवले. मला नागली फ्राय फार आवडतो, पण नागली नव्हता अवेलेबल. मग नितीन म्हणे ते शेव टोमॅटो वगैरे नको, त्याच्यावर मला मसाला पापड नको, ॲसिडिटी होते, साधे फ्राय पापड मागव म्हणे. साधे फ्राय पापड मागवले आणि समोरचं वातावरण, सूर्य मावळायला लागला होता, 4 वाजले होते आणि समोरचं ते वातावरण. आणि आम्ही जेवायला बसलो. एकदम छान मनासारखं जेवण जेवलो, पोटभर. खूप सुंदर दिलं त्यांनी आम्हाला क्वालिटी. आरगडे आडनाव आहे मालकांचं, आरगडे त्यांचं हॉटेल आहे. बघू शकता पूर्ण असा मोकळा माळरान आणि छोटंसं कुत्र्याचं पिल्लू पण तिथे बसलेलं होतं. आणि मग आलं आमचं जेवण. कांदा लिंबू, त्यांच्याकडनं थोडंसं लोणचं मागून घेतलं, कारण रायता नव्हता. मला जेवणामध्ये बुंदीचा रायता लागतो बाहेर रेस्टॉरंटला, तर रायता नव्हता. मग म्हटलं लोणचं मिळेल का, तर बोले येस मॅडम लोणचं देतो. लोणचं पण इतकं सुंदर होतं ना. आणि मग रोटी पण इझिली अशी, नाही तर नॉर्मली मैद्याची रोटी तुटली जात नाही आणि तुटली तरी ती रबरासारखी लागते खाताना. पण ही रोटी इतकी खुसखुशीत होती, खाल्ली पण गेली आणि अजिबात कडक नाही, काय नाही. आणि सुंदर असं नितीनचं माझं जेवण झालं. आमचं इतकं सुंदर, त्यांना पण आवडलं. तुम्ही भाजीचा रंग बघू शकता. नॉनव्हेजची भाजी फिक्की पडेल मटणाची. इतकं सुंदर मटर पनीर त्यांनी दिलं आम्हाला आणि सर्विस पण छान दिली. छान जेवा, निवांत जेवा मॅडम म्हणे. आणि मस्त असं म्हटलं आम्ही घेतो सर्व करून, आम्ही जेवतो म्हटलं. मग नितीनला दिलं, मी पण घेतलं, लिंबू वगैरे पिळलं आणि मग काय सुरू केलं. मस्त गरमागरम रोट्या, मटर पनीर. इतकी भूक लागली होती ना, तुम्हाला काय, माझे ते केस वगैरे आहे ना, मी तोंडावर पाणी मारलं होतं आणि केसवरतीच बांधून टाकले होते, कारण हवेनी केस उडून भिरभिऱ्या झाल्या होत्या त्यामुळे. मग बसलो जेवण करायला. मग नितीन म्हणे 1 नंबर आहे राणी जेवण, खरंच छान आहे म्हणे, टेस्ट त्यांना आवडली. मग मी पण जेवले, पोटभर जेवलो आम्ही. अगोदर 2-2 रोट्या खाल्ल्या, मग नंतर नितीननी पुन्हा 1 मागवली आणि मग ती परत अर्धी घेतली, म्हणजे 2.5 रोटी खाल्ली, जिरा राईस खाल्ला. आणि खरं 1 नंबर जेवण होतं. थोडंसं मीठ कमी वाटलं मला, मी घेतलं वरनं, भारी वाटलं एकदम जेवण. आणि मग म्हटलं चला आता पुढे आपल्याला अंधार पडेल, कारण संगमनेरला एक काम होतं, त्यासाठी जायचं होतं. तर 1 नंबर जेवण झालं आमचं. मी खुश झाले बाबा, मला तर फार आवडलं जेवण. आणि बघू शकता तुम्ही, बघा मटर पनीरचं थिकनेस, ग्रेव्ही खरंच त्यांनी छान दिलं. कारण
नॉर्मली जर आउट म्हणजे जास्त वर्दळ नाही त्या रस्त्याला, वाहतूक नाही आहे, तर असं वाटलं असेल का चांगलं बाबा, पनीर फ्रेश असेल का, चांगलं असेल का, पण नाही, एक नंबर होतं. नितीन पण मस्त शेजारी बसले, म्हणे थोडंसं ऊन कोवळं ऊन येत होतं, तर ते पण म्हणे जरा शेक घेतो पाटणीला, म्हणे जरा बसतो. आणि हे आहेत अलिबागचे, पण त्यांनी फार छान सर्विस दिली आम्हाला, एकदम गप्पा वगैरे मारून छान. आणि जिरा राईस तर असा सुक्का खाल्ला तरी भारी लागत होता, एक नंबर. जेवण वगैरे केलं आणि राईस खाल्ला. आणि मला तर मग पुढचं चिंता, कारण तो रस्ता अनोळखी होता, आम्ही कधी गेलो नव्हतो त्या रस्त्याने. त्यामुळे नितीनला म्हटलं आता पटकन चला, आपल्याला संगमनेरमध्ये पोचायचं. पुन्हा म्हणजे इथून 38 किलोमीटर संगमनेरपासनं 30 किलोमीटर परत लोणी, 25-30 असेल, आता एक्झॅक्टली माहिती नाही मला. आणि मग तुम्ही बघू शकता सगळा डोंगरदऱ्याचा रस्ता, मोकळं माळरान. तर नितीन घाबरत होते, बरोबर तर जातोय ना आपण, बरोबर तर जातोय ना, चुकणार नाही ना, अंधार होतोय पुढं. आणि 2 व्हीलरवर होतो ना, बाईकवर. 4 व्हीलरमध्ये असलं रात्र जरी झाली तर टेन्शन नसतं, पण 2 व्हीलरवर त्यांना टेन्शन येतं. आणि त्यात मी सोबत असल्यावर ते म्हणतात लेडीज आहे, बरं नाही वाटत आपल्याला, रस्ते माहीत नाही कसे काय, घाबरतात नितीन जरा इकडच्या रस्त्यांना. त्यांना पुण्यातले दगदगीचे गर्दीचे रस्ते माहिती, त्यामुळे त्यांना इकडे जरा असं मोकळं माळरान बघितलं ना तर जरा घाबरतात. बरोबर चाललो ना गं आपण, बरोबर म्हटलं, अहो बरोबर आहे, बोर्ड आहेत आणि मॅप लावला आहे मी, एवढं काय तुम्ही टेन्शन घेता. हे बघू शकता तुम्ही, दोन्ही बाजूनी डोंगर, इकडे एक डोंगर, इकडे एक डोंगर, मधून छोटासा रस्ता. आणि इतका गारवा जाणवायला लागला होता. आणि हे जंगल तुम्ही बघू शकता, इतकं सुंदर वाटत होतं ना मला. मी मस्त एन्जॉय करत होते, समोर सनसेट होत होता आणि इतकं भारी वाटत होतं ना मला. तर ते मी अशी हसत होते, हे करत होते, मला म्हणत होते शांत बस, ओरडू नको, तू लहान आहे का गं. आणि इतकं हसत होते ना मी, ते घाबरत होते ना, मी म्हणते अहो काय तुम्ही. आणि मी अशी गाडीवर मस्त एन्जॉय करत होते ना, ते मला म्हणत होते शांत बस की जरा, शांत बस की जरा. मी अशा हात बीत सरळ करून मस्त असा गार हवेचा आनंद घेत होते. सनसेट होत होता, त्याचा आनंद घेत होते. असं छान वाटत होतं, पोट भरलं होतं, मन आनंद होतं. आणि मग काय प्रवास चालू झाला. पण ते मला म्हणत होते अंधार पडायला लागला, तू बघा रस्ता चुकली तर, मग तुला सांगतो मी, तू बघा रस्ता चुकली तर. म्हटलं चला हो बरोबर. मग इकडून तिकडून 2 मेंढपाळ दिसले आम्हाला, त्यांना विचारलं, म्हटलं बाबा संगमनेर, बोलले सरळ जा, घाबरू नका, काय टेन्शन नाही. आणि ना त्यांचं तोंड तुम्हाला दाखवते. आणि मला इतकं हसायला तर तुम्ही होते, काय घाबरता हो तुम्ही. तर ते मला म्हणते नाही बाबा, मोकळं माळराने, मला भीती वाटते. आणि मी हसत होते. असं करून 7 वाजता करेक्ट पोहोचलो संगमनेरमध्ये. गेल्या मस्त पाणी घेतलं, पाणी बॉटल. येवले चहा जो आहे संगमनेर बस स्टँडचा, मस्त कडक कडक 2-2 कप चहा मारला. येवले एक नंबर चहा आहे येवलेचा. आणि त्यातला म्हशीच्या गुळाचा चहा तर एक नंबर आहे, गुळाचा चहा घेतला होता आम्ही. मग त्यानंतर मुलांना थोडासा खाऊ घ्यायचा होता, आमचं जे काम होतं ते कामही झालं. आणि इथे गुड मॉर्निंग बेकर्स जो बस स्टॉप आहे ST स्टँड, त्याच्या समोर राजपाल कापड दुकान आहे ना, राजपालच्या शेजारच्याच गल्लीमध्ये गुड मॉर्निंग बेकर्स म्हणून जैन मारवाडी आहेत ते, त्यांचं हे केक शॉप आहे, बेकरी आहे. पण क्वालिटी मला पुण्यानंतर कयानी बेकरीची जी क्वालिटी आहे ना, मी कयानीचं मटेरियल नेते खाते, त्याच्यानंतर मला यांचं मटेरियल खूप आवडलं. एकदा मागे नेलं होतं, त्यावेळेस व्हिडिओ नाही काढू शकले मी, माझ्या फोनचा माईक खराब झाला होता. तर तो माईक मी कंपनीचा बसून घेतला सॅमसंगचा, त्यावेळेस पण संगमनेरला 2 चक्रा मारल्या. आणि आता वॉईस टाकता येतो माईक पट्टी बसून घेतल्यामुळे. हे आहे गुड मॉर्निंग बेकर्स म्हणून बेकरी आहे. पण जबरदस्त क्वालिटीचं प्रोडक्ट मिळतं, म्हणजे जैन मारवाडी लोक जे असतात ना रिअलमध्ये, त्या पद्धतीने स्वच्छता सुंदर आणि क्वालिटी जबरदस्त मस्त. त्यांच्याकडे इतक्या व्हरायटी आहे, ज्वारीचे डाएट बिस्किट आहे, रोट आहे, गव्हाचे बिस्किट आहे, गावरान तुपाची खारी आहे, टोस्ट आहे, क्रीम रोल, लादी पाव, त्यानंतर काय म्हणतात केक आहे बऱ्याच प्रकारचे. खारीचे तर इतक्या व्हरायटी आहे ना, जिरा खारी,
पिळ्याची खारी, त्यानंतर गव्हाच्या पिठाची खारी, गावरान तुपाची खारी, बटर खारी, मस्का खारी. बापरे बापरे बापरे, 550 रुपयाचं मुलांना खायला घेतलं. कारण लोणीतलं सहसा नाहीच कुठे एवढी बेकरी चांगली, मला तरी नाही आवडत, एवढं खास नाही मिळत तिथं. मग मस्त गावरान तुपातली खारी घेतली, चीज चिली टोस्ट घेतले, मस्का पाव घेतला, क्रीम रोल घेतले, जिरा बटर घेतले, मस्का बटर घेतले, आल्मंड स्टिक घेतल्या. त्या आल्मंड स्टिक पण खूप छान लागतात, मस्त बदाम आहेत त्याच्यामध्ये, ते पण भारी लागतं. असं भरपूर खाऊ घेतला. दीदीचा फोन आला, मम्मी कुठे आहे गं? म्हटलं संगमनेरमधून निघतोय. मला म्हणे सकाळपासून तुम्ही गेलेले मम्मी, आता रात्रीचे 8 वाजायला आले, मला मोमोज आण, मला मोमोज खायचे. म्हटलं ठीक आहे. मग तिथेच खाऊ गल्लीमध्ये मोमोजची स्टॉल होता. मग तिथे बोलली मला 2 प्लेट पाहिजे, एक फ्राय एक स्टीम. मग तिला एक फ्राय एक स्टीम, आणि शिवराज फ्राय खातो, दीदी सोनू फ्राय खातो, दीदी नाही खात, तिला स्टीम पण लागतो फ्राय पण लागतो. मग मुलांना मोमोज पार्सल घेतले, 3 फ्राय मोमोज एक स्टीम मोमोज. नितीन इतके वैतागले होते माझ्यावर, मला म्हणे आज माझी चांगली फाटली तुझ्याबरोबर फिरून, मला आता घरी गेल्यावर मी झोपणार आहे, तू काय करायचं ते कर म्हणे. मग पार्सल घेऊन आलो घरी.